श्री स्वामी समर्थ. कर्क राशींच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता एक असा प्रचंड, थरारक आणि अभूतपूर्व भूकंप होणार आहे, जो तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील जुन्या दुःखांची राख करून थेट यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन बसवण्यासाठी येत आहे. होय, गेले कित्येक महिने, कदाचित कित्येक वर्षे तुम्ही ज्या छुप्या वेदना, असह्य मानसिक कोंडमारा, स्वतःच्याच लोकांकडून झालेला घोर अपमान आणि रात्रीचे अश्रू लपून ज्या नरक यातनांचा सामना करत आहात, त्या सर्व त्रासांना कायमचा पूर्णविराम देणारी एक अत्यंत गुप्त, चमत्कारिक आणि प्रचंड सामर्थ्यशाली ग्रहस्थिती आता तुमच्या राशीत निर्माण झाली आहे, जे तुमच्या नशिबाचे कित्येक वर्षांपासून गंजलेले जुने कुलूप एका झटक्यात कायमचे तोडून टाकणार आहे. जर आपण सध्याच्या अतिशय संवेदनशील अशा ग्रहस्थितीचा सखोल अभ्यास केला, तर असे दिसून येते की ग्रहांचा राजा मानला गेलेला तेजस्वी सूर्य आणि बुद्धी, चातुर्य, संवादाचा मुख्य कारक असलेला बुध ग्रह, हे दोन्ही अत्यंत भलाढ्य ग्रह तुमच्याच कर्क राशीत पहिल्या स्थानात विराजमान झाले आहेत, ज्यामुळे तुमच्या कुंडलीत एक अत्यंत दुर्मिळ, राजेशाही आणि महाशक्तिशाली असा बुद्धादित्य राजयोग निर्माण झाला आहे. आणि एवढेच नव्हे, तर पराक्रमाचा, हिमतीचा आणि रक्ताचा स्वामी असलेला मंगळ ग्रह तुमच्या थेट पराक्रम भावात म्हणजेच तिसऱ्या स्थानात येऊन तुम्हाला एका सिंहासारखी कमालीची ऊर्जा, असीम धाडस आणि आत्मविश्वास देत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी थक्क करणारी आणि डोळे दिपवून टाकणारी गुड न्यूज म्हणजेच अचानक कोणत्याही अपेक्षेविना मिळणारा प्रचंड धनलाभ आणि कित्येक वर्षांपासून कोर्ट कचेरीत किंवा सरकारी दरबारी अडकलेली रखडलेली अत्यंत महत्त्वाची कामे अचानक एका रात्रीत मार्गी लागण्याचा अद्भुत चमत्कार घडणार आहे. तुमच्या नातेसंबंधाच्या आणि प्रेमाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर या काळात एक असा धक्कादायक, अनपेक्षित आणि नाट्यमय बदल होणार आहे, जिथे तुम्हाला भूतकाळात नाहक रडवणारे, तुमची किंमत न करणारे आणि तुम्हाला सोडून गेलेले स्वार्थी लोक आता स्वतःच्या भीषण चुकीवर पश्चाताप करून स्वतःचे डोके जमिनीवर टेकून तुमच्यासमोर नतमस्तक होतील. पण या सुवर्ण काळात जुन्या कटू आठवणीमुळे, जुन्या जखमांमुळे होणारा तुमचा प्रचंड अंतर्गत भावनिक संघर्ष, मनाची असह्य घालमेल आणि छातीतील धडधड तुम्हाला अनेक रात्री झोपू देणार नाही. ज्या भयानक मानसिक त्रासावर आणि अवस्थेवर तुम्हाला धीराने मात करायची आहे, आणि तो संपूर्ण काळ काळा कुट्ट भूतकाळ जमिनीत गाडून टाकून एका अत्यंत ताकदीच्या, स्वाभिमानी आणि नव्या कोऱ्या सुवर्ण पर्वाची सुरुवात करायची आहे. पैसा, नोकरी आणि करिअरच्या बाबतीत तर तुमचे नशीब आता थेट रॉकेटसारखे धावणार आहे, कारण नोकरीमध्ये तुमच्या जागेत किंवा पदात अचानक मोठा मानाचा आणि प्रचंड फायदेशीर असा बदल होईल. तुमचे वरिष्ठ आणि तुमचे शत्रूही तुमच्या अफाट हुशारीसमोर आणि कामाच्या पद्धतीसमोर शेवटी मान झुकवायला भाग पडतील. तसेच जे लोक स्वतःचा व्यापार किंवा व्यवसाय करत आहेत, अशा कर्क राशींच्या जातकांना बाजारात अशी काही नवीन अत्यंत गुप्त खेळी खेळण्याची किंवा मोठी डील मिळण्याची सुवर्ण संधी प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचे उघड शत्रू आणि व्यावसायिक प्रतिस्पर्धी पूर्णपणे थक्क होतील, चक्रावून जातील आणि तुमची रिकामी झालेली तिजोरी अफाट पैशांनी आणि नफ्याने ओसडून वाहू लागेल. कौटुंबिक आघाड्यावर देखील मोठे सुखाचे दिवस येतील. कुटुंबात कित्येक वर्षांपासून चाललेले जुने जमिनीचे, मालमत्तेचे किंवा पैशांचे वाद एका रात्रीत शांत होतील आणि घराण्यातील आईवडिलांच्या किंवा वृद्ध व्यक्तीच्या दैवी आशीर्वादाने तुमच्या घरात एखादे प्रचंड मोठे आनंदाचे आणि मांगल्याचे कारण ठरेल, ज्यामुळे घरात पुन्हा एकदा हास्य फुलेल. मात्र या सर्व गराड्यात आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला कमालीची सावधगिरी बाळगावी लागेल, कारण पोटाचे गंभीर विकार, अपचन, छातीत जळजळ आणि अतिविचारांमुळे निर्माण होणारा तीव्र मानसिक ताण या गोष्टींकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. म्हणूनच या ठिकाणी आणि परिवर्तनाच्या काळातून तावून सुलाखून सोन्यासारखे शुद्ध निघण्यासाठी तुम्हाला आंतरिक शांतता मिळवणे गरजेचे आहे, ज्यासाठी तुम्हाला दैनंदिन जीवनात ध्यान, नामस्मरण आणि सकारात्मक आध्यात्मिक बदलांची कास अत्यंत घट्टपणे धरावीच लागेल. आजवरच्या आयुष्यात तुम्ही नेहमी इतरांचा विचार केला, दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःचे रक्त आटवले आणि प्रत्येक संकटात सगळ्यांसाठी धावून गेलात. पण आता इतरांचा नाद सोडून स्वतःसाठी वेळ काढण्याची, स्वतःच्या लपलेल्या छंदांना आणि आत्म्याला जपण्याची खरी वेळ आली आहे.
कारण याच काळात तुमचेच म्हणून घेणारे, तुमच्याच ताटात खाणारे, अत्यंत गोड बोलणारे आणि चेहऱ्यावर मुखवटा घालून फिरणारे काही गुप्त शत्रू तुमच्या पाठीत मागून खंजीर खुपसण्याच्या, तुमची बदनामी करण्याच्या पूर्ण तयारीत पडद्यामागे हालचाली करत आहेत. ज्यांच्या कपटी चालीपासून तुम्हाला डोळ्यात तेल घालून अत्यंत सावध राहावे लागेल. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातील आगामी मोठ्या योजना, तुमचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे यशस्वी झाल्याशिवाय कोणाकडेही, अगदी जवळच्या मित्राकडेही उघड करायचे नाहीत. हे मनाशी पक्के ठरवून ठेवावे लागेल. जागृत राहा या संपूर्ण काळात आणि नशिबाच्या प्रवासात तुमचे भाग्य कैक पटीने उजळून टाकणारे, तुम्हाला प्रत्येक कामात यश देणारे अत्यंत शुभ दिवस सोमवार आणि गुरुवार हे असतील. तर पांढरा, चंदेरी आणि गडद निळा हा तुमचा सर्वात मुख्य शुभ रंग असेल, जो तुमच्या शरीरातील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा कैक पटीने वाढवण्यास मदत करेल. तुमच्या आयुष्यातील, नोकरीतील आणि प्रगतीमधील सर्व प्रकारच्या बाधा, काळी दृष्टी आणि अडथळे समूळ नष्ट करण्यासाठी तुम्हाला दररोज सकाळी महादेवाच्या शिवलिंगावर अगदी थोडेसे कच्चे दूध आणि शुद्ध जल अर्पण करून पूर्ण श्रद्धेने ओम नमः शिवाय या महामंत्राचा किमान 108 वेळा जप करण्याचा आणि प्रत्येक सोमवारी गरजू किंवा गरीब लोकांना पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ किंवा साखर दान करण्याचा अत्यंत सोपा पण प्रचंड प्रभावी तोडगा करायचा आहे. ज्याच्या प्रभावाने येणारा तुमचा भविष्यकाळ इतका देदीप्यमान, राजेशाही आणि उज्ज्वल असेल की एकेकाळी तुमची निंदा करणारे, तुम्हाला नावे ठेवणारे आणि तुम्हाला कमी लेखणारे लोकही समाजात तुमचे कौतुक करताना आणि तुमच्या मागे फिरताना थकणार नाहीत. शेवटी माझ्या कर्क राशींच्या सिंहासारख्या वाघांनो, एकच गोष्ट काळजावर कोरून ठेवा की समुद्रांच्या अथांग लाटा जशा काही पावले मागे हटतात, तसे तुमचे आयुष्य जर काही काळ मागे गेले असेल किंवा तुम्हाला अपयश आले असेल, तर ती तुमची हार किंवा पराभव नाही, तर एका अत्यंत मोठ्या, ऐतिहासिक, भयानक आणि न भूतो न भविष्यती असे उंच झेप घेण्याची ती निसर्गाची पूर्वतयारी आहे. त्यामुळे अजिबात खचू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. परिस्थितीशी 2 हात करत लढत राहा आणि जगाला जिंकून दाखवा. शेवटी लक्षात ठेवा, ही वेळ रडण्याची किंवा नशिबाला दोष देण्याची नाही, तर फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा एकदा गरुड झेप घेण्याची आहे. कारण विधात्याने स्वतः तुमच्या यशाचा मार्ग लिहिला आहे. काळ कितीही कठीण असला तरी तुमच्यातील जिद्द आणि महादेवाचा वरदहस्त तुम्हाला कधीच अपयशी होऊ देणार नाही. हाच तुमचा सर्वात मोठा विजय ठरेल. तर मग वाट कसली बघताय? आजच एक नवे पाऊल टाका आणि तुमच्या आयुष्यातील या सुवर्ण काळाचे राजे बना. हा संपूर्ण व्हिडिओ जर थेट तुमच्या आत्म्याला भिडला असेल, तुमच्या मनाचा थरकाप उडून गेला असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी एक नवी अचूक दिशा मिळाली असेल, तर आपल्या या अत्यंत लाडक्या चॅनलला आत्ताच्या आत्ता एक लाईक करा. चॅनलला त्वरित सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन ऑलवर नक्की दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्ती, श्रद्धेने आणि ताकदीने जय भोलेनाथ लिहायला अजिबात विसरू नका.